गव्हाच्या पिठाची तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी बरं का मित्रांनो, अतिशय सोपी झटपट कोणालाही करता येईल इतकी सोपी रेसिपी आपण आज बघणार आहोत। वेलकम टू मैदुगा रेसिपीज मित्रांनो। आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। ही बर्फी तुम्ही बघत आहात, आपण तिला काढायचा प्रयत्न करत आहोत। अतिशय अगदी अलगद ती अशी वरती निघते बरं का। रेसिपी तीच अगदीच करायला मजा वाटली पाहिजे आणि बनल्यानंतर खाताना सुद्धा तिची मजा आली पाहिजे। मग सोपी म्हणजे किती सोपी, आपल्या घरातल्याच वस्तूंचं आपण मेजरमेंट कप्समध्ये रूपांतर करायचं। आपण ह्या चारपैकी एका मोठ्या वाटीचं सिलेक्शन आज प्रमाणासाठी केलेलं आहे। इथं आपण काही पूर्व तयारी करून ठेवणार आहोत। आपण वेलदोडे कुटून ठेवतो बरं का, त्याची मस्तपैकी पावडर तयार करून घेतलेली। आता वेलदोडे कुटताना डायरेक्ट सालीसकट त्यांना डायरेक्ट ठेचायला सुरुवात करायची आहे आणि हलकंसं कुटून झाल्यानंतर मग ते दाणे उडत नाही, मग नंतर आपण त्या साली मोकळं जाते। आपण आधीच एका परातीला ग्रीस करून ठेवलेलं आहे। इथे आता पुढे आपण चाचणीसाठी एका पातेल्यामध्ये त्या प्रमाणाच्या वाटीने 1.5 वाटी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी घातले आहे। हे पातेलं गॅसवरती गरम करायला ठेवायचं। इकडे जाडबुडाच्या एका कढईमध्ये आपण 2 वाट्या, त्या प्रमाणाच्या वाट्यांनीच 2 वाट्या गव्हाचं पीठ आपण मस्तपैकी रोस्ट करायला ठेवणार आहोत, भाजायला घ्यायचं आहे आणि याला मस्तपैकी 4 ते 5 मिनिटं खरपूस मंद आचेवरती मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे बरं का मित्रांनो। याचा मस्त घमघमाट सुटतो आणि हलकासा त्याचा रंग बदलल्यासारखं वाटलं की आपण 1 वाटी तूप आपण बाजूला घेतलं, त्यातलं अर्धा वाटी साजूक तूप आपण आता सुरुवातीला यामध्ये घालायचं आहे आणि पीठ त्या तुपामध्ये मस्तपैकी भाजायला सुरुवात करायची आहे। भाजताच तुमच्या घरामध्ये असा काही खमंग दरवळ सुटेल ना की अगदी तोंडाला पाणी सुटेल, काहीतरी गोडाचा पदार्थ मस्त मजेदार असा बनतोय असं लगेच वातावरणामध्ये सगळीकडे पसरायला सुरुवात होईल बरं का। तुम्ही बघू शकता आपण घातलेलं तूप मस्तपैकी त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्यासोबत सुद्धा अगदी 2 मिनिटं ते परतून घेतलेलं आहे आपण। आता उर्वरित थोडंसं तूप आपण पुन्हा घालायचं आहे। यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने तूप घालणार आहोत। ज्या पद्धतीने आपण मोहनथाळ बनवलेला आहे त्याच पद्धतीने आपण ह्या बर्फीला सुद्धा त्याच प्रक्रियेमधून आपण पुढे नेत आहोत। आपण साधारणपणे पीठ भाजलं आहे 5 ते 6 मिनिटं, त्यानंतर तूप घातल्यापासून पुन्हा 5-6 मिनिटं आपल्याला झालेले आहे। साधारणपणे 10 ते 12 मिनिटं आतापर्यंत ही सगळी प्रक्रिया झालेली आहे। मस्तपैकी तुपात हे सगळं परतून घेतलं आहे आणि यामध्ये आता आपण अर्धा वाटी रवा घालायचा आहे ह्या स्टेजला आणि हा रवा सुद्धा त्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा। अतिशय संयमाने मंद आचेवरती संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे बरं का। बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना, बड़े धोखे हैं इस राह में। थोडंसं जरी गॅस वाढवला तरी करपेल। चल, आपला रवा मिक्स झालेला आहे सगळा ह्या आधीच्या मिश्रणामध्ये आणि रवा घातल्यानंतर वाटीमध्ये जे आपण प्रमाणासाठी वाटीभर तूप घेतलं त्यातलं थोडंसं तूप शेवटी उरलेलं होतं ते सुद्धा आपण आता यात घातलं आहे। तुम्ही बघू शकता अतिशय मजेदार असं अगदी माव्याच्या बर्फीसारखी आपल्याला त्याचं ते सगळं टेक्स्चर दिसतंय बरं का। अतिशय मजेदार अशा पद्धतीने आपण याला खरपूस असं भाजून घेतलेलं आहे खमंग। तुम्ही बघू शकता आपली बर्फीची प्रक्रिया आताशी अर्धी उर्धी झालेली आहे, तरी सुद्धा आता अगदी ते इतकं टेम्पटिंग दिसतंय की आताच तोंडाला पाणी सुटलं। या स्टेजला बघू शकतात मंद आचेवरती आपलं ते सगळं मिश्रण मस्तपैकी गदगदतंय बरं का अक्षरशः। आता आपण गॅसवरून त्याला खाली उतरवलं आहे। चाशणीसाठी साखर आणि पाणी मिक्स करून ठेवलेलं भांडं आपण वरती गॅसवरती चढवलं आहे। इकडे हे हलकंसं थंड होईल बरं का। त्यामध्ये आता आपण पुढची प्रक्रिया करून घेऊया। इथे आपण काही कुटून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालत आहोत बरं का। आपण पूर्वतयारी करत असताना वेलची कुटून घेतली, वेलदोडा कुटून घेतला सॉरी, त्यावेळेसच आपण हे ड्रायफ्रूट सुद्धा कुटून तयार करून ठेवले होते। आता यामध्ये कुटलेले वेलदोड्याची पावडर सुद्धा घातलेली बरं का आपण मस्तपैकी आणि हे सगळं इथे सगळं आपण मिक्स करून घेत आहोत। वेलदोड्याचा एक मजेदार असा फ्लेवर ह्या सगळ्या बर्फीला येणार आहे बरं का मित्रांनो। आणि यामध्ये एक हलकासा ट्विस्ट आपण देत आहोत। यामध्ये साधारणपणे 50 ग्रॅम आपण मिल्क पावडर घालत आहोत बरं का। हा टोटली ऑप्शनल पार्ट आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही ते नुसतंही त्या पद्धतीनेच ठेवलं तरी चालणार आहे। आपण यामध्ये मिल्क पावडर हलकासा माव्याचा फ्लेवर याला यावा यासाठी आपण इथे घालत आहोत। हे मिल्क पावडर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मित्रांनो। अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत तर असतीलच, तुम्ही लाईक सुद्धा द्या आणि त्यांना तुमच्या मित्र आपल्यामध्ये शेअर सुद्धा जरूर करा बरं का मित्रांनो। तुमचं बेल आयकॉन सुद्धा हिट करून ठेवा, प्रेस करून ठेवा, तुमच्यापर्यंत रेसिपीचं नोटिफिकेशन लागलीच आलं पाहिजे याचीच मला कधी कधी चिंता वाटते। हे एका बाजूला आपण मस्तपैकी सगळं मिक्स करून घेतलं आहे, दुसऱ्या बाजूला आपण गॅसवरती साखर आणि पाण्याचा तो घोळ चाशणी बनवण्यासाठी आपण गरम करायला ठेवलेला आहे बरं का मित्रांनो। आता ही सगळी साखर विरघळल्यानंतर थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यातले 2-4 चमचे आपण वाटीमध्ये काढत आहोत बरं का मित्रांनो आणि हे गोड पाणी आपण आता आपल्या गॅसवरून खाली उतरवून घेतलेल्या बर्फीच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे बरं का मित्रांनो। ही अत्यंत महत्त्वाची अशी
टिप आहे, ट्रिक आहे. यामुळेच तुमची बर्फी ही अगदी मजेदार आपल्याला हव्या त्या टेक्स्चरची बनणार आहे बरं का. आपण हे वाटीमध्ये काढून घेतलेलं पाणी ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आणि हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं. आपलं हे सगळं मिक्स होत असताना गॅसवरती उरलेला जो घोळ आहे त्याला आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे बरं का मित्रांनो. आणि मग तो एकतारी पाक आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत. तुम्ही बघणारच आत प्रक्रिया. यामध्ये आपण आधी घातलेलं पाणी सगळं व्यवस्थित त्यामध्ये ब्लेंड झालेलं आहे आणि ते सगळं आता तुम्ही बघू शकता घट्टसर सुद्धा झालेलं आहे. इकडे आपण हा पाक एकतारी झाला आहे बघा तुम्ही, तो थेंब पडतोय, त्याचा हलकासा तार तुटताना आपल्याला दिसतोय. आता हा सगळा पाक आपण ह्या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि इथून पुढची प्रक्रिया अतिशय जलद पद्धतीने म्हणजे चपळाईने करायची आहे. कारण हा पाक घातल्यानंतर ते लगेच सेट व्हायला लागतं. आपण याला मस्तपैकी पटापट मिक्स करायचं आहे. जेवढं तुम्हाला चपळपणे करता येईल, मात्र याची चटका लागण्याची काळजी घेऊन सगळ्या कृती पुढचे करायची. पाक घातल्यानंतर याला व्यवस्थित मात्र मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, त्या लगेच मोडतात. तुम्ही फक्त याला मिक्स करायचं असं अशा पद्धतीने गोल गोल फिरून तुम्ही जर त्याच्यामध्ये सरडा हलवला की ते लगेच मिक्स होतं. तुम्ही बघू शकता आपलं सगळं मिक्स झालेलं आहे. आणि आपण त्यासाठीच ऑलरेडी परातीला तूप लावून ठेवलेलं होतं, ग्रीस करून ठेवलेलं होतं. त्या ग्रीस केलेल्या परातीमध्ये हे सगळं मिश्रण ओतायचं आहे आणि याला व्यवस्थित शब्दशः थापून घ्यायचं आहे. आपल्याला हव्या त्या थिकनेसला हा व्यवस्थित सेट होईल, ॲडजस्ट होईल आणि मस्तपैकी आपण 2 वाट्या पिठाची मस्त परातभर बर्फी बनवणार आहोत. हे सगळं आता आपण गरम असतानाच आपण व्यवस्थित याला परातभर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. एखादा चप्पट असा चमचा किंवा सराटा किंवा एखादा भात वाढण्याचा चमचासुद्धा आपण इथे ज्या पद्धतीने घेतलेला आहे त्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि याला असं मस्तपैकी प्लेन सपाट असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. समतल असं सगळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही साधारणपणे 4-5 मिनटामध्ये एकदम फास्ट होणारी प्रक्रिया बरं का. आणि आताच आपण यावरती काय तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतील तर ते वरच्या बाजूने याला आपण टाकून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने ते प्रेस करून घ्यायचे आहेत. म्हणजे ते प्रत्येक तुमच्या बर्फीच्या तुकड्यावरती हा ड्रायफ्रूटचा मस्तपैकी तुकडा असा येईल. आणि यात अशाच कंडिशनला आपण याला व्यवस्थित सुरीच्या मदतीने अगदी लगेच कापून घ्यायचं आहे. कारण हा एकदा व्यवस्थित ही बर्फी व्यवस्थित परातीमध्ये सेट झाली की ती कापणंही मुश्किल होईल बरं का मित्रांनो. त्यामुळे आत्ताच अशा हलक्याशा ओलसर कंडिशनमध्ये तिला आपण लगेच कापून घेणार आहोत. अगदी चौकोनी छोट्या छोट्या आकाराच्या बर्फ्या आपण व्यवस्थित कापून घेत आहोत. आणि हो, आपण म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तोंडात तास विरघळणारी बर्फी हवी होती ना. हो, अगदी बरोबर आहे, तेच तर बनवतोय आपण अगदी परफेक्ट प्रमाण असं. आणि ह्या सगळ्या बर्फीचं वजनी प्रमाण जर तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओच्या शेवटच्या फ्रेमला मी हे सगळं पॅम्पलेट तुमच्यासाठी लावणार आहे बरं का मित्रांनो. आणि इथे तुम्ही बघत असाल अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हे सगळं प्रकरण अगदी सेट झालेलं आहे. आपण सराट्याच्या उलटणीच्या साहाय्याने ह्या सगळ्या बर्फ्यांच्या खाली उलटणी घालताच त्या अगदी मजेदार अशा पटापट निघत आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल. आपण बघा अगदी अखंड आणि जसं आपण त्याला कापलेलं आहे त्याच पद्धतीने त्याचे आकारसुद्धा आपल्याला अजिबात खराब न होता व्यवस्थित सगळ्या बर्फ्या मिळालेल्या आहेत. अगदी अलगद हाताने त्या निघत आहेत. तुम्ही बघू शकता. आपण एक बर्फी अशी तोडून बघणार आहोत. तिचा आतून तुम्हाला मी टेक्स्चर दाखवतो. तुम्ही बघू शकता अतिशय टेम्पटिंग. आपण हे सगळ्या एका बाउलमध्ये कलेक्ट करूयात आणि हे तुम्ही बघू शकतात ही एक बर्फी आपण तोडून बघत आहोत. अगदी मावा बर्फीच तुम्हाला ती वाटत असेल. त्या पद्धतीनेच आपण साधी गव्हाच्या पिठापासून ही बनवलेली मजेदार बर्फी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. पुढील भागात अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज तोपर्यंत बघत राहा मयूर रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर.